महाकाल यांच्या नगरीत आम्हाला असं काहीतरी बघायला मिळेल याची जराही कल्पना नव्हती. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहा. या वर्षी मी 12 महिन्यात 12 ज्योतिर्लिंग करतोय, ते सुद्धा त्यांच्या सिक्वेन्स प्रमाणे. फेब मध्ये सुंदर असे मल्लिकार्जुनचे दर्शन घेऊन आम्ही मार्च मध्ये बीट द हीट करत निघालो उज्जैनला. एसी कोच मधून बाहेर येताच क्षणी नॅचरल ओव्हनच्या आत गेल्याची फिलिंग येत होती. कसं बस थर्ड एसीचं दुखणं घेऊन आम्ही दुपारी पोहोचलो उज्जैनला. स्टेशन वरून 20 रुपयात शेअरिंग ऑटो तुम्हाला मंदिराच्या जवळच्या हॉटेल्स मध्ये सोडते. हा मस्त असा हॉटेल रूम घेतला आणि फ्रेश झालो. तेवढ्यात खालून डीजेचा आवाज येऊ लागला. खाली जाऊन बघतो तर काय, आज रंगपंचमी होती. होळीच्या दुसऱ्या दिवशी येते ती नाही, तिथीप्रमाणे येते ती वाली. त्या निमित्ताने आज तिथे एक भली मोठी रथ यात्रा होती. असं म्हणतात की मंदिराच्या वर फडफडणाऱ्या ध्वजाची ही रथ यात्रा असते. पण खरंच एकदम कमाल आणि भव्य दिव्य अशी ती यात्रा होती. रंगपंचमी फक्त उज्जैनच्या गल्ल्यांमध्येच नाही तर मंदिराच्या आतही खेळली गेली होती. कशी ते दाखवतोच. पण टिल देन थिंक, ओ मी, व्हॉट नेक्स्ट?